नमस्कार मित्रांनो, तर चला आज मी तुम्हाला घेऊन चाले कोणच्या सुक्का मावऱ्याच्या बाजारामध्ये. तर चला आपण निघूया. तर चला आता मी पोचलो इकडं बाजारामध्ये. स्कार्फ बांधलेला कारण ऊन जाम होता. दुपारचे गेलो 12च्या नंतर मी, तर ऊन जाम होता. मी स्कार्फ बांधून घेतला आणि इकडे बघा गेल्या आल्या पहिले स्ट्रॉबेरीची गाडी दिसली आणि इकडे बरंच बाजार पण होता बाजूला. आणि मी आणि माझा नवरा आले इकडे 2 पाण्याच्या टाक्याच्या मैदानामध्येच हा मावऱ्याचा बाजार भरतं. नवऱ्याला घेऊन आलतो मी एकटी तर जात नाही कवार. नाही इकडे पहिले गेल्या गेल्या पिशवी घेतली आम्ही. पिशवी घेतली पाहिजे कारण आपलं मावरा घ्यायचं तर पिशवी नव्हती घेतलेली आम्ही. असंच फिरत फिरत गेलेलो आम्ही. तर बघा आता इकडं आल्यावर बघतं तर जाम मोठाच बाजार होता. ही बघा ही मांदेली आहेत, ही कावलं म्हणजे पापलेट बोलतात त्याला. इथं पण मांदेली आहे, इथं बोंबील आहेत न. हे बघा पापलेट तुम्हाला दाखवते मी हात लावूनशा न. इकडे बघा इथं ढोमिली आहेत, म्हणजे सुका मावरा सगळा भेटतो इथं. बोंबील आहेत न. इथं बघा पुढं जवला, कर्दी आहे, दांड सगळं भेटतं. आणि ही लटकवली ही आहे वाम, पिवळी वाम होती, तिला कापूनशी सुकवले. जाम भारी भारी म्हणजे तुम्हाला सगळा मावरा इथं भेटेल सुका मावरा. ही घोल नाही तर पापलेट पण सुकवलेत. सगळे तुकडं केले, वामचे तुकडं, सगळ्या मावऱ्याचे तुकडं होतं न. इकडं बघा आपली सुरमई, त्या दादासनी सुरमई हाताने घेतलेली नाही. हे का मला काही समजलं नाही. मी त्याला विचारत होती एकांचा मावरा आहे. इथं पापलेट दिसला, पापलेटला पण सुकवलेला होता. तर घेतला आम्ही. आम्हाला जेवढं घ्यायचं आहे तेवढं आम्ही घेतला कारण आम्ही खाणारी दोघंच आहोत. आमची पोरं खात नाहीत, आम्ही दोघंच मच्छी खातो. मग घेतला, कर्दी घेतली, बोंबील घेतली, जवला घेतला आणि निघालो आम्ही. आता हे बघा सुक्का मावरा एवढा घेतला आणि आता निघालो. यो असंच घेतला आणि आता आम्ही आलो इथं मसाला जेवायला कल्याणला. तर इकडं बघा हे आमचं जुना दुकान आहे का. आम्ही सगळीजणं इकडं जातात. इथं मिरचीची कूट पण आहे, बिया न. इथं रायांची पूर्ण भरलेली. तर मी त्याला सांगते मस्त ते मसाला असा टिकला पाहिजे. बघा मिरच्या पडल्या माझ्या हातांशा म्हणून उचलूनशी त्याला वापस देते. मी तुम्हाला दाखवायला घेतलेल्या मिरच्या. तर या तिखट मिरच्या घेतल्या त्याने एकदम. त्याला बोललं मसाला असं बनवशील ना, बनवशील म्हणजे तो देतं मसाला, नंतर बनवायचा मनाच आहे तो. ही मोडलेली मिरची घेतली मी न. यो बघा आता सांगतं किती 25 वर्ष झाले असं तो सांगतं ना. आमची आगरी कोळी समाजातला मसाला बनवायचा असेल ना, तुम्हाला इकडे या, तुम्ही मिरची भेटेल, तुम्ही घरी जाऊन मसाला बनवायचा. कुठलं दुकान तुम्हाला दाखवते पहिले मी. आपण सोनार गल्ली आहे ही कल्याणची. सोनार गल्ली आज मंगळवार असल्यामुळे बंद आहे, पण हे मसाल्याचं दुकान चालू आहे बघा. हे दुकानचं नाव आहे. तुम्हाला पण घरी बनवायचं असेल तर या इकडे, मिरची घेऊन जा आणि घरी जाऊन मस्त की सुकवा, मसाला भुजा आणि बनवा. तर चला आता मी आले आहे फुल मार्केटला कल्याणलाच. फुल मार्केटला कणाला आलो आहे तर आपल्याला गुरुवारी मार्गशीर्षला फुलं पाहिजेत. परत स्वामींना हार बनवायचा असतो. मार्गशीर्षचा शेवटचा उद्यापन आहे म्हणून मी फुलं घ्यायला आले. झेंडूची फुलं आहेत. फुलं जाम महाग होती. सणसूद आला ना आला का फुलं महागच होतात कारण आपल्याला घ्यायला लागतात देवासाठी. आता काय बोलणार. तर इथं घ्यायला गेलेली मावशी पण जाम बडबड करते, फुलं टाकत नव्हती. तर घेतली मग झेंडूची दोन्ही फुलं. तरी बघा इकडे मावशीने फुलं काढायला घेतले बघा. हाय काय बोलणं आता. तर पुढे गेल्यावरती गुलाबं जेवायला गेलो तर गुलाबं घेतली. गुलाबं पण महाग, तरी पण घ्यायला लागेलच ना, मग घेतली गुलाबं. आणि चला अशाच प्रकारे मी आता ब्लॉग इथे संपवते. तुम्हाला पण काय घ्यायचं असेल तर कल्याणला या. कल्याणला तुम्हाला सगळा भेटतं, फुलापासून मसाल्यापासून तेल मीठ मसाला सगळा भेटतं कल्याणला. तर नक्की या तुम्ही, घ्या येऊन न. चला आता निघते. इथं वेण्या पण जाम भारी होत्या, पण वेण्या घ्यायला मला एक समजत नाही. वेण्याचा भावतोलमोल करायला सगळे माणसंच होती, म्हणजे बायका कमी होत्या तिथं पण माणसं जास्त होती. तर मी थोडीशी व्हिडिओ काढली, बरं सगळे भाव करत होते म्हणून. तर चला अशाच प्रकारे मी ब्लॉग संपवते. आणि माझी शॉपिंग झाली कल्याणला येऊन. तुम्हाला पण शॉपिंग करा, मस्तपैकी मसाला बनवा आणि खा. चला गुड नाईट.